तर बघा इकडं जे आहे परत अशी कीर वगैरे पडलेली आहे. आता कसं आहे, पहिले किती मॅगी आणली नाही म्हणून काल काय सांगितलं होतं, काय सांगितलं ना, कोणाला सांगत माहिती आहे का? नमस्कार. तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व मजेत असणार. तर इकडं आईच्या तयारीत चालू आहे. मेन म्हणजे टी व्ही वगैरे पाहणं चालू आहे. थंडीचं बसलं आणि इकडं मेन म्हणजे हे बघा शाल वगैरे काढलेले तिकडं. शाल आहेच. आणि इकडं राधिकाने पण स्वेटर घातलेला आहे. घातलं नाही का? अरे म्हटलं घातलं का? हां, तर थंडीचे दिवस चालू झालेले आहे. आणि मेन म्हणजे थोडंसं जे आहे, आज पण दवाखान्यात जावं लागलं होतं. आज नंबर आईचा होता. कालचं जसं राधिकाचं झालं, पण आज आईला न्यावं लागलं. काय झालं होतं बरं नेमके? ते पायाला कशा भेगा पडल्या अजून. तर बघा, पहिले जे होतं ट्रीटमेंट चालू, तुम्ही पाहिलं असेल, अकोल्याचं ट्रीटमेंट चालू होतं. तेव्हा जे आहे 2-3 महिने कंटिन्यू मेडिसिन घेतलं. तेव्हा पूर्ण नाहीच झालं होतं, म्हणजे बसलं होतं. आता अजून पण आज आता अचानक जे आहे, म्हणजे कालचीच गोष्ट आहे, काल परवाची, डबल कायचं तरी इन्फेक्शन झालं काय मानलो, डबल ते पायाला वगैरे थोडेसे भेग वगैरे पडले. पाहू दे आता. तर बघा इकडं जे आहे परत अशी कीर वगैरे पडलेली आहे. आता कसं आहे, पहिले किती होतं, खूप सारं होतं ना. खंडू खंडू पाडले. उलट आपण वाशीमध्ये आलो तर फरक पडला होता पूर्ण, काहीच दिशेने नाही ना. आता आणि हप्त्यातनी काय झालं का, अजून डबल काहीच इन्फेक्शन झालं तर थंडीच्यानं पण होऊ शकते किंवा काहीतरी इन्फेक्शन होऊ शकते. काय झालं असं, आपण वावरच म्हणायचं ते माती सुटणं तर त्यांनाही नाही झालं. ते तर असं वाटलं मला थंडीच्यानं पडते. थंडीच्या नाही म्हणतात. हां, इलर्जीच तेच. हो, कशाची एलर्जी आहे? कशाची मग ते नाही सांग. हो, आता ठीक आहे ना. मेन म्हणजे आता तुला आजपर्यंत ब्लड ग्रुप माहिती होतं का? आज चेक केलं काय निघालं? काय निघालं? एक पॉझिटिव्ह. कुठला? ए पॉझिटिव्ह. तो कुठला आहे? निगेटिव्ह. बी निगेटिव्ह. आणि माझा आहे ओ पॉझिटिव्ह. असं आहे. हां, तिघाचा 3 ब्लड ग्रुप वेगवेगळा आहे, कोणाचं सेम नाही. तर असं आहे. आणि मेन म्हणजे आईचं जे आहे, तर जे आता दवाखान्यामध्ये पण नेलं होतं आज. त्यातने ट्यूब वगैरे दिला. आणखी हां, वाढली होती का? हो ना. वळण दाखवली. कसं किती होती का? 120 जास्त होती. तेवढ्याला काय होते? तर गोळ्या दिल्या ते नाही, थोडंसं जास्तच होती, पण एवढीच नव्हती नॉर्मलमध्ये. हो. आता नेमके बीपीचं कारण पण नाही समजलं की अचानक कसं काय वाढली. कसं काय? कसं काय वाटतं? नॉर्मली 60-120 असते, पण नाही येते त्यावेळेस काहीतरी प्रिक केलं होतं थोडंसं. हां, शुगर वगैरे. शुगर किती बसली? रिपोर्ट यायची म्हणा ना. नाही, शुगर चालेल. शुगर तेव्हा समजते ना. 130 बसली नॉर्मलमध्ये. नॉर्मल असतं. हां, आणि मेन जे आहे, म्हणजे बीपी शुगर तिथे जागा असता का? हो, तिथं समजतं जाग्यावर. चेक केलं होतं. तर जास्त नाही, पण नॉर्मलमध्ये 130-190 अशी भरली होती बीपी. जवळपास म्हणजे नॉर्मलच आहे, पण तरी थोडंसं जे आहे वारंवार चेक करायला लागत जाईल. 2-3 डावा लागेल. हां, चेक करून घ्यायचं. हां, 1 महिना 2 महिन्या. जेवण करून गेलो पण तर वाढले का? बीपीचं वेगळं आहे, शुगरचं वेगळं आहे. शुगर. हां, शुगर नॉर्मल आहे जेवण केल्याच्या नंतरही. बीपी जे आहे ते नॉर्मल असते. केव्हाही चेक केलं तर सेम भरायला पाहिजे, पण कधी कधी असते. आता होऊ शकते की त्या टायमाला प्रिक केलं, त्या टायमाला आई घाबरली असेल. नाही रे, पोचकोनात पोचलं होते ना बाप्पा. मला आला तेच टोचलं होतं. तसं काही ना तुम्ही एवढं. आणि बरंचसं टेस्ट पण केलेलं आहे, ब्लड टेस्ट पण केलं आहे, किंवा नेमके कशा म्हणून जे आहे
कोणत्या कारणामुळं एलर्जी होत आहे. 4 लाख रिपोर्ट होतं पण आणला. नाही येईल ना ते आता घेऊन यायला गेल्यानंतर. नाही येतच. ब्लड काढायच्या वेळेस घाबरतेस म्हणून काऊन की त्या दिवशी नाही काढलं ना. नाही शुगर तसं नाही ते पाणी सुटलं असतं मग शुगर राहत होता. हो ते भेगायला पाणी सुटलं असतं तर पाणी हो नाही ना. सुटत काही नाही. त्याच्यामुळेच ते जे आहे कोरडं राहते, जखम सुकून जाते. नाहीतर एवढी जखम पडली शुगर जर असले ना भारी पाणी जाते. सुटत राहिले लवकर बसत नाही, खूप भारी जाते ते. ते तेव्हाच सोकून जाते. तेल बिल लाडू खोबऱ्याचं हो. पण ते बसेस नाही का नाही लय होत्या मोठ्या मोठे तेल मग तेव्हा लयच होत्या ना. आता कमी आहे. आता एकच पडली पण 2-4 दिवस लय सतावलं गेलं. हो आता बंद. मग फोन लावला होता की नाही तुम्ही काही? कोणाला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले तर लावला का आमचा? तेच चालू आहे सेलिब्रेशनचा व्हिडिओ. चांगलं म्हणजे पाहिलं तर वेगळं वाटलं. पण त्याच्या व्हिडिओमध्ये काय झालं माहिती आहे का? केक कापताना रोहिणीचं नाव टाकलं मी. किती बरं, राधिकाचं पण इकडं हो ना. दवाखान्याचं आणि आईचं पण दवाखान्याचं, दोन्ही सोबत जर आलं की रिवाने म्हटलं. पण ते कमी येत नाही म्हणूनच दाखवून दिलं. म्हटलं कमी येत नाही बरं राहते. हो जास्त भेगा पडत काय आता एक वाढलं पण काय वाढायचं का? आता लोक नाही आताच कसं आहे 12 महिने सुरू आहे. हो 12 महिने आता बसल्या 6 महिने झाले बसल्या अजून कुठं बसायला. समजून पण नाही राहिलं ते कशाचं इन्फेक्शन आहे. आणि हे कसं काय उंड्या भिजून चालू आहे का? भाकरी करायला पाहिजे म्हणतात. सोल्याच्या भाजीसोबत असेल हो. दळून आणतात. आणि मेन म्हणजे काय असतं माहिती आहे ज्वारी आहे. का? ऐक, आणि उंडा भिजवणं, कणिक भिजवणं चांगली गोष्ट असते. कशासाठी? प्रेग्नन्सी आणखी एवढी म्हणत का तेवढं एवढा उंडा भिजवा लागतं नाही 2 हातानं. हे काय एका हातात भिजून ते उंडा घेतो त्यातलं. हो हे काय एका हातात तर भिजवतो मी. मग 2 हातानं भिजवण्याजोगतं पाहिजे. गोळ्या घेतल्या काच? हो आल्याबरोबर येत्या गोळ्याला. आणि ते औषध बी घेतलं आयुर्वेदिक. तर ते औषध पण चालू आहे थोडंसं. हो ना. गोळ्या औषधाचं लावायचं. हो तेच ना. गोळ्या घेतल्या ना औषध बी घेतलं. कारण थोडंसं जे आहे त्रास वगैरे चालू झाला होता स्पाईल्सचा. आणि इकडं स्वयंपाक चालू आहे. हे गोळ्या करते. भाजी करते ना भाजीचं टेन्शन असतं. आता दोडक्याचे रोज रोज भाजी हो. काल जसं गांजराचा जे काय हलवा की शिरा हलवा कमेंट आला पण बऱ्याच जणांना तर हलवाच करायला पाहिजे म्हणते. खिसून ना खिसूनच करते पण मी. पण एक किती जण आपल्या व्हिडिओला कमेंट करतात की तुमचं किचन चांगलं असते. पण आज बघा इकडे किती पसारा आहे नाही राहत, किचनमध्ये. स्वयंपाक करते ना. कुठं काय नारळात पाणी, कुठं स्वयंपाक करते मी. नारळ कुठं चाललं. बरेच जण तसं कमेंट करतात. पण आज पाय ना किचनमध्ये वेगळंच आलं आहे. कसं काय असं? आता स्वयंपाक करते नंतर किचन आवडते. तसं तर बरेच जण कमेंट करतात आपल्या किचनला चांगलं आहे चांगलं आहे. पण आज वेगळंच. जास्त पसारा. कसं आहे. आणि मेन म्हणजे आज फोन आला की नाही आला? आला ना आला. आईचा वाटतं काल मामीला केलं. मग काय झालं? काकूला काय म्हणत मामी? काही नाही घाबरायचं काम नाही. घाबरली होती ना त्या दिवशी. जलण्याच्या मम्मीला पण केलं ना. त्यांना करता कॉंग्रॅच्युलेशन केलं. सर्व फॅमिली म्हणा. हां तेच. कारण सर्वांच व्हिडिओ राहते ना, सर्वजण असतात व्हिडिओमध्ये. व्हिडिओमध्ये सर्वच जण राहतात ना. आजी, मामा. मामा नाही राहत. मामा जास्त नसतात पण असतात. मामी. मामा नाही राहत. सर्वांना गुड मॉर्निंग. लाईन गेलेली आहे का? आहे का? तेच तर म्हटलं काय आलं. इकडं सकाळची तयारी. काय केलं नाश्त्याला? मॅगी. तुला मॅगी चालते खरंच. किती बेकार काय एखाद्या वेळेस काही नसतं.
किती वेळा म्हटलं, मागच्या वेळेस म्हटलं तर मॅगी जमत नाही, मॅगी खायची नाही, तरी शेवटी मॅगी केलीच. काय करणार आता, प्रेग्नेन्सीमध्ये मॅगी तर खायलाच नाही पाहिजे ना. तेही माहिती आहे का काय झालं, मी किराण्यामध्ये यातनी मॅगी आणली नाही म्हणून काल काय सांगितलं होतं, काय सांगितलं ना, कोणाला सांगत माहिती आहे का? हे फक्त आईच बोलू शकते, कारण मी म्हटलं तर मॅगी खायची नाही आहे, कारण काही पण आपलं तुमचं आज दुसरं खायचं, किती खाली आणलेलं आहे, ड्रायफ्रूट खायचं, दूध आहे, आणखी वाढवायचं लागेल तर. चला असं आहे. आणि आणखी मेन म्हणजे आता मला जायचं आहे, हो थंडी आहेच ना, आणि सगळेच थंडीमध्ये तयारी वगैरे केलेली आहे, कारण आता आज जायचं आहे बाहेर कामावरती. चला झालं सर, आवरलं किचनमधलं? चहा झाला? कारण मी तर चहा घेतला नाही आज. नाही, मी नाही घेणार. आईचं झालेलं आहे चहा वगैरे, फक्त आईनंच घेतला आज. आई कुठे जात आहे? हो मला तर जायचंच आहे, म्हटलं फुलं गेला आणायची आहे का? हां चला असं आहे, तयारी वगैरे राहिलेली आहे सकाळची. आणि काल पाहिलंच तुम्ही आईला जे आहे दवाखान्यामधून आणलेलं होतं. चला हा व्हिडिओ आता इथं संपूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.